मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत नागपूर येथील अद्भुत धम्मदीक्षा सोहळा. वर निळे आकाश, खाली पांढरे शुभ्र वस्त्रप्रावणे परिधान केलेला अफाट जनसागर आणि पुढे मंचावर जगत मान्य विद्वान, भारतभूमीचा महानायक, ज्याच्या केवळ एका इशारावर जगात उलथापालथ करून टाकण्याचे सामर्थ्य, संपूर्ण गगन भेदून टाकण्याचे अपूर्व सामर्थ्य. फ्रान्सच्या राष्ट्राच्या जनसंख्ये एवढीच येथील दलितांची जनसंख्या. ग्रीक व रोममधील झुंजार नेते सोलन, पेरिस्टॉटस, क्लेअस्थेनिस, अथेन्समधील पेरिक्लीज, अमेरिकेतील लॉर्ड थॉमस जेफरसन, जर्मनीतील प्रिन्स बिस्मार्क, इटलीतील काहूर आणि मॅझिनी, जपानमधील ओकुआ आणि किळो, चीनमधील डॉक्टर सरनेत सेन, सोव्हिएत रशियाचं स्टॅलिन, लेनिन, माओ त्से-तुंग, वॉशिंग्टन, लिंकन, बर्नार्ड शॉ, गालसवर्दी इत्यादी यांच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतात आमूलाग्र क्रांती घडवून आणली. यांच्याही पुढे त्यांनी एक फार मोठी झेप घेतली. धर्मांतरी त्यांची शेवटची महान क्रांती ठरली.